माजी आमदार म्हणून बनावट ओळखपत्र तयार केलं। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून आपण या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात। दीपक, काय नेमकं घडलंय, काय अधिक माहिती आहे? हा खरं तर धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल, कारण माजी आमदारांसाठी जे ओळखपत्र दिलं जातात त्या ओळखपत्रावर माजी आमदारांना अनेक सवलती मिळत असतात, परंतु हा प्रकार जो आहे तो प्रकार या सवलती लाटण्यासाठी एका माजी आमदाराच्या मुलानेच वडिलांचं जे ओळखपत्र आहे ते आपल्या नावावर केलेलं आहे आणि वडिलांचं नाव आणि फोटो आपला अशा पद्धतीने हे माजी आमदारांच्या पुत्राचे कारनामे समोर आलेले आहेत। आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार माळशिरस मध्ये जनता पक्षाचे जे आमदार होते 1978 ते 1980 काळात शामराव पाटील त्यांचा मुलगा आहे प्रकाश पाटील, त्यांनी विधिमंडळात जाऊन वडिलांचं ओळखपत्र घेतलं आणि या ओळखपत्रावर वडिलांच्या जागी आपला फोटो लावला, आपली सही केली आणि विधिमंडळाचा शिक्का सुद्धा या आय कार्डवर आहे, या ओळखपत्रावर आहे। आणि हे ओळखपत्र वापरून प्रकाश पाटील यांनी अनेक ठिकाणी याचा वापर केलेला दिसतोय। आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार दिल्लीतील महाराष्ट्र सदन आहे या सदनात माजी आमदारांना प्राधान्य असतं तिथे खोली मिळवण्यासाठी। या ठिकाणी सुद्धा या माजी आमदार पुत्राने प्रकाश पाटील यांनी या बनावट ओळखपत्राचा वापर करून माजी आमदार म्हणून या ठिकाणी ते राहिलेले आहेत आणि अशा अनेक सवलती यांनी गेल्या काही काळात वापरून आपल्या एके प्रकारे शासनाची फसवणूक केल्याचं म्हणावं लागेल आणि हे बनावट ओळखपत्र वापरून त्यांनी अनेक ठिकाणी त्याचा वापर केल्याचं उघड झालेलं आहे। कुशल, धन्यवाद दीपक या सविस्तर माहितीसाठी। माजी आमदार म्हणून तयार केलेलं हे बनावट ओळखपत्र आणि नंतर झालेला हा खुलासा हे अत्यंत धक्कादायक सगळं प्रकरण आहे आणि या संदर्भात आता काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। माजी आमदार पुत्रानंच हे कारनामे केलेत। माजी आमदार म्हणून स्वतःच्या वडिलांचा फोटो बदलून तिथे स्वतःचा फोटो लावत हा प्रताप शामराव पाटील यांनी केलाय। अनेक सरकारी सवलतींचा लाभ घेण्यासाठी या ओळखपत्राचा वापर प्रकाश पाटील यांनी केला आणि त्यामुळे सरकारची एक प्रकारे फसवणूक इथे झालेली आहे। माजी आमदार म्हणून हे ओळखपत्र त्याने तयार केलं। सरकारी सवलतींचा लाभ उकळण्यासाठी या आय कार्डचा त्यांनी वापर केला। आमचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत। रामराजे, काय अधिक माहिती या संदर्भात? दिल्ली मधल्या महाराष्ट्र सदनामध्ये सुद्धा या आय कार्डचा वापर करत तिथल्या सरकारी सवलतींचा लाभ उठवला गेलाय। बिलकुल, अनेक ठिकाणी या आय कार्डचा ओळखपत्राचा वापर करून सवलतीचा लाभ उठवण्यात आलेला आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे की सही जी आहे ती सेम आहे, माजी आमदारांची सही आहे आणि आमदार नसताना सुद्धा त्यांच्या मुलानं अशा प्रकारचे घटना केलेली आहे। कायद्यामध्ये घटनेमध्ये कडक तरतूद करण्यात आलेली आहे। अशा प्रकारची कोणतीही सवलत घेता येत नाही, मात्र आपलं ओळखपत्र दाखवून वेगवेगळ्या मार्गाने सवलती घेण्याचा हा प्रकार केलेला आहे। त्याचबरोबर अनेक गैरप्रकार सुद्धा केले असावेत असा सुद्धा संशय व्यक्त केला जातोय, कारण टोल असेल, टोल फ्री असतो आमदारांसाठी, राहण्याची सोय असेल, सरकारी निवासस्थानं असतील, त्याचबरोबर अनेक कचेऱ्या ज्या असतात किंवा अनेक सरकारी कार्यालयामध्ये थेट प्रवेश असतो, व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, त्याच्यामुळेच या संपूर्ण ओळखपत्राचा हा गैरवापर केल्याचा दिसून येत आहे। सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे की विधान मंडळामधून, विधान भवनामधून हे ओळखपत्र इश्यू करण्यात आलेलं आहे। अशा प्रकारचा गैरवापर करण्यात आलेला आहे। विधान भवनाच्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी याची तपासणी केलेली आहे का, याचं व्हेरिफिकेशन केलेलं आहे का, याची खातरजमा करण्यात आलेली नाहीये। मात्र एक मोठं प्रकरण या माध्यमातून समोर आलेलं आहे, कारण आमदार म्हणून ओळख कुठेही सांगून कोणतेही प्रकारचे कामे केली जाऊ शकतात आणि अशाच प्रकारचं पुन्हा एकदा हा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा चर्चेला जाणार आहे। 2 दिवसावर अधिवेशन आलेलं आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे की सुरक्षा यंत्रणा कशा प्रकारे आता टॅकल करणार आहे हे पाहावं लागणार आहे, कारण हे ओळखपत्र दाखवून विधान भवन असेल किंवा इतर कोणत्याही महत्वाच्या व्हीआयपी, मुख्यमंत्री असेल, पंतप्रधान असेल, या महत्वाच्या अतिमहत्वाच्या व्यक्तीपर्यंत पोहोचता येतं। त्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर सुद्धा एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। एका आमदाराचंच बनावट बोगस ओळखपत्र तयार करून अशा प्रकारे सरकारला गंडा घालण्याचंच काम सुरू करण्यात आलेलं आहे। पोलीस यंत्रणा आता मुख्यमंत्री याच्यामध्ये काय दखल घेते हे पाहावं लागणार आहे। मात्र टोल असेल, सरकारी सवलती असतील, इतर निवासस्थाने असतील, सरकारची जे पीडब्ल्यूडीची निवासस्थानं आहेत
त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचा ओळखपत्र दाखवून त्याचा गैरवापर करण्यात येत आहे. नाकारता येत नाही की इतर क्षेत्रामध्ये सुद्धा गैरवापर केला जाऊ शकतो, व्यापारामध्ये सुद्धा गैरवापर केला जाऊ शकतो, आपली कामं करण्यासाठी सुद्धा या ओळखपत्राचा गैरवापर केला जाऊ शकतो, सरकारी कामं मिळवण्यासाठी सुद्धा या ओळखपत्राचा गैरवापर केला जाऊ शकतो. त्यामुळं येत्या दोन दिवसामध्ये 8 तारखेला जे अधिवेशन सुरू होणार आहे, नागपूरचं अधिवेशन सुरू होणार आहे, या अधिवेशनामध्ये या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे का हे पाहावं लागणार आहे. आणि अशा प्रकारे जर गैरवापर जर केला असेल तर त्यासाठी दंड सुद्धा आहे आणि शिक्षेची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. विधिमंडळ यंत्रणा ही सर्वात महत्वाची यंत्रणा समजली जाते. अध्यक्षांचा त्याच्यावर वचक असतो, मात्र या संपूर्ण सचिवालयाचा वचक असतो तरी सुद्धा त्यांच्या डोळ्याआड हे संपूर्ण काम करण्यात आलेलं आहे. अनेक सोयी सुविधांचा लाभ उठवण्यात आलेला आहे. विधिमंडळ सुद्धा यावर कोणती ऍक्शन घेणार का हे पाहावं लागणार आहे. शिंदे या सविस्तर माहितीसाठी आपण पाहूयात नेमके प्रकाश पाटील आहेत कोण. श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या संस्थेचे अध्यक्ष. या संस्थेची इंजिनिअरिंग कॉलेज, बीएड, डीएड आणि शाळा आहेत. आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी संजय पवार सोलापूरहून आपल्या संपर्कात आहेत. संजय, आपण पाहतोय धक्कादायक प्रकारे हा सरकारची एक प्रकारची फसवणूक प्रकाश पाटील यांनी केली आहे. काय नेमकी माहिती आहे या सगळ्या संदर्भामध्ये? सोलापूर, माळशिरस त्यांच्या मतदारसंघामध्ये कुठे कुठे याचा वापर झालेला असू शकतो? नक्की भूषण, हे शासनालाच फसवण्यात आलेलं आहे. बनावट लोकप्रतिनिधी म्हणजे माजी लोकप्रतिनिधी म्हणून शासकीय सोयी सुविधा लाटण्याचा हा प्रकार आहे. एकूणच मंत्रालयामध्ये असा प्रकार घडतो हे आता समोर आलेलं आहे. एकंदरीत याच्यामुळे सुरक्षा यंत्रणा नक्कीच कडक करावी लागणार आहे. आता हे प्रकाश पाटील हे माळशिरसचे शामराव पाटील तसे वाग्रस्त व्यक्तित्व आहे. माळशिरस तालुक्यात ते आमदार होऊन शामराव पाटील हे आमदार झाले 1978 साली. त्याच्या अगोदर त्यांच्यावर खूप मोठे आरोप झाले. याचबरोबर सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्यावर सुद्धा त्यांनी बॉम्ब हल्ला केल्याचं त्यावेळेस घडलेला प्रकार चर्चेला होता. मात्र त्या फायली गायब झाल्यामुळे शामराव निर्दोष सुटले अशा प्रकारची माहिती पण पुढे आलेली आहे. पण एकूणच हे वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. माळशिरसच्या परिसरामध्ये त्यांच्या खूप मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत. या संस्थांमधून बऱ्याच मोठ्या प्रमाणात डोनेशन घेतली जातात आणि बऱ्यापैकी यांच्याबद्दलचा वादग्रस्त विषय कायम चर्चेत असतो. भूषण, संजय, अशीच चर्चा करूयात, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण प्रकाश पाटील यांना सातत्याने फोन करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र कोणताही प्रतिसाद ते या फोन कॉलला देत नाहीत. आपण त्यांना अजूनही फोन प्रयत्न करत राहणार आहोत. ते आपल्याशी दूरध्वनीवरून बोलण्यासाठी उपलब्ध होतील. झुरळ? येस, ही तुमची नजर चुकवून येतात आणि आजार पसरवतात. म्हणूनच हवं किलर ऍप्लिकेटर असणारं लाल हिट. हे लपून बसलेल्या झुरळांनाही ठार मारतं, तर पुढच्या वेळी बोट नाही, हिट उचला. लाल हिट. हो मॅडम, कशाला उगीच ताणतो? काहीतरी चहा पाण्याचं घ्या आणि संपवा की आता. गेला. लाच खाणाऱ्यांची आणि देणाऱ्यांची लागेल वाट. रेणुका राठोड जॉईन करते युनिडाट. लक्ष, स्पेशल केसेस 11 डिसेंबर पासून गुरुवार ते रविवार रात्री 10 वाजता स्टार प्रवाहवर. प्रधानमंत्री जनधन योजना एक पहल है सबको बैंकिंग से जोड़ने की. आइए देखते हैं एक रिपोर्ट. खाता हमने खुलवा लिया. उस खाते खुलवाने से बहुत लाभ है, क्योंकि हम किसी भी एटीएम से कभी भी हम पैसे निकाल सकते हैं. यही नहीं है अभिराज, इस खाते से तुम्हें 1 लाख रुपए तक का दुर्घटना बीमा भी मुफ्त मिलता है. आप भी अपना बैंक अकाउंट खुलवा कर इससे फायदा उठाएं. प्रधानमंत्री जनधन योजना, मेरा खाता भाग्य विधाता. अकेली औरत का जीना बहुत मुश्किल है. औरत को नोच के खाने वाले भेड़िए चौराहे पे मिलेगी. जेवण खूप चांगलं झालं. कोबीची भाजी छान झाली. सुपर रवणी, सुपर. आणि या डायनिंग टेबलचं काय? कन्सेन ज्याच्यावर बसून खाता त्याचं कौतुक नाही करणार. कशाला करा? टेबल तर आहे. मैफिल तुमची, अंताक्षरी तुमची, तबला याचा बनतो. अरे हे फक्त टेबल नाही आहे, रंगमंच आहे आनंदाचा. जरा बघू. सेंचुरी प्लाय, आनंदाचा रंगमंच. Presenting Nano Twist with Power Steering. आहे की अचानक काही काम आलंय. मग आजही उशिरा येणार? हो. हॅलो,
आज पण उशिरा येतात. कहाणीमध्ये पलटी 50-50चा एक नवीन मसालेदार ट्विस्ट. मस्का चस्का. आपण पाहतोय माजी आमदाराच्या पुत्राचे हे सगळे कारनामे आपण पाहतोय. स्वतःच्या वडिलांचा फोटो बदलून तिथे स्वतःचा फोटो चिटकवून सरकारी सवलती उकळण्याच्या उद्देशानं वडिलांचं ओळखपत्र बदलून माजी आमदार म्हणून मिरवणारा हा आमदार पुत्र. आपण या संदर्भात स्वतः प्रकाश पाटील यांच्याशी चर्चा करूयात. प्रकाश पाटील, आपण हे असं का केलं? कुठल्या सरकारी सवलती उकळण्यासाठी आपल्याला हे आय कार्ड बदलण्याची गरज भासली? माझ्या आमदाराला काय मिळतं साहेब, असला काही विषय नाही. मी असं काही केलेलं नाही. उगीच आमदारांचं पत्र आहे, ते आमदार असतील त्यावेळी ते वापरतायत. आमचा काही सुद्धा संबंध नाही कुठल्या गोष्टीशी. प्रकाश पाटील, आमच्यासोबत असेच राहा आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे, त्यांना तुम्हाला काही विचारायचंय. रामराजे जी बिलकुल प्रकाश पाटील जी, तुमचे जे आय कार्ड आहे, ओळखपत्र आहे, त्यावर मात्र तुमच्या वडिलांचं नाव आहे, शामराव पाटील यांचं नाव आहे आणि त्याखाली फोटो मात्र आपला दिसून येत आहे. हे म्हणजे की नेमकं काम कोणाचं आहे? विधिमंडळाचं काम म्हणायचं, सरकारचं काम म्हणायचं का तुमचं काम आहे हे संपूर्ण? सर मला यातलं काहीच माहिती नाही. मला काही सांगता येणार नाही याच्यातलं. त्याच्या आमदारांचं काम, माझ्या आमदारांचं कार्ड आहे ते त्यांचंच आहे. काहीच विषय नाही साहेब याच्यात. बिलकुल माझ्या आमदारांचं कार्ड आहे, तुमच्या वडिलांचं कार्ड आहे, मात्र मग फोटो तुमचा कसा काय आला या ओळखपत्रावर? हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण आम्ही जेव्हा माहिती घेतली विधिमंडळ, त्यांचाच फोटो असणार सर, कसं शक्य आहे? नाही, आपला फोटो आहे म्हणून आमच्याकडे पुरावे आहेत, आम्ही दाखवतो टीव्हीवर. तुम्ही जर टीव्ही पाहत असाल तर तुम्ही टीव्हीवर बघा की तुमची जी कॉपी आहे. नाही सर असं काही. प्रकाश पाटील, तुमचा फोटो या ओळखपत्रावरती दिसतोय, तो फोटो आम्ही दाखवतोय. असं ठीक आहे, मी बोलतो सर तुमच्याशी. या सगळ्या घटनेमुळे सरकारची फसवणूक होते असं नाही का आपल्याला वाटत आहे? अजिबात नाही सर, असं काही झालेलं नाही. मग हा फोटो कोणी चिटकवला का? हा कोणी तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करताय? हो सर, मला काहीच माहित नाहीये. असं काही झालेलं नाही. मी बोलतो आपल्याशी. या सगळ्या घटनेमध्ये आपल्या माळशिरसचे आमचे प्रतिनिधी संजय पवार सुद्धा आहेत. संजय पवार, आपण काय प्रश्न विचारू शकता का? विधिमंडळाचा शिक्का पण त्याच्यावर आहे आणि त्याच्या खाली सही पण आहे. एकूणच हे आय कार्ड बनवण्यात आलेलं आहे, स्पष्ट बनवलं असं दिसतंय. प्रकाश पाटील यांनी संजय प्रकाश पाटील यांनी आपल्याशी बोलणं टाळलेलं आहे, त्यांनी फोन कट केलेला आहे. पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी प्रयत्न करूया संपर्क साधण्याचा. मात्र ते म्हणतात की यातलं काहीच मला माहित नाहीये, या संदर्भात मला कोणतीही माहिती नसल्याने मी अधिक काही बोलू शकत नाही. आपल्याकडे जी दृश्य आहे त्या दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसतंय की तिथे त्या ओळखपत्रावरती प्रकाश पाटील यांचा फोटो आहे, खाली शिक्का आहे आणि तरीही ते म्हणतायत की मला यातला काही प्रकार माहित नाहीये. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपण त्यांचं म्हणणं गृहीत धरलं की त्यांना यातलं काही माहित नाही, तर कुणी बदनाम करण्यासाठी मुद्दामून हे ओळखपत्र दिलंय का, याचीही खरं तर शहानिशा प्रकाश पाटील यांनी करायला हवी होती. पुन्हा एकदा प्रकाश पाटील यांच्याशी संपर्क झालाय संजय, आपण बोलूया त्यांच्याशी. प्रकाश पाटील, ही जी दृश्य आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे तुमचा फोटो दिसतोय, त्याच्यावरती शिक्का आहे शासनाचा आणि यातला प्रकार, हा सगळा घडलेला प्रकार तुम्हाला माहित नाही असं तुम्ही म्हणताय. काय नक्की समजायचं? काहीच माहित नाही मला. मी आता तुम्ही मला फोन आल्यानंतर मला हे समजलं की असं काहीतरी सुरू झालंय म्हणून. मला स्वतःला याची काहीच कल्पना नाही. कोणी बदनाम करण्याचा तुम्हाला प्रयत्न करताय का? हो नक्की. आणि साहेब माझ्या आमदाराचं असं काय असतंय हो साहेब? कुठंच काय आमदारांना, माझ्या आमदारांना मिळायचं आणि मला तो मिळायचा विषयच नाही. आणि माझी परिस्थिती नक्की चांगली आहे की मी स्वतः कुठं गैरफायदा घेण्याचा विषयच येत नाही. साहेब माझे आमदार होऊन त्यांना 30 वर्ष झाली आणि 30 वर्षानंतर आता त्याचं कुठंतरी सुरू व्हायचं काहीच कारण नाहीये. रामराजे, आपण हे सगळं ऐकताय रामराजे? 77 सालचे आमदार आहेत ते साहेब. 30 वर्षात कधी काही घडलेलं नाही, आता घडायचंही काही कारण नाही. हे कुठं काय सुरू झालं जरा बघावं लागेल साहेब. मी आपल्याशी बोलतो. रामराजे, प्रकाशजी सर्वात महत्वाचं म्हणजे की सरकारी यंत्रणेकडून आम्ही जी माहिती काढलेली आहे त्या माहितीमध्ये सरकारच्या काही कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आहे की ओळखपत्राचा अर्ज जो होता तो अर्ज आपण नेला होता आणि त्या अर्जावर आपली सही आहे आणि तीच सही या ओळखपत्रावर पण आहे. ओळखपत्रावर एका माजी आमदाराच्या ओळखपत्रावर आपली सही कशी काय असू शकते याचं उत्तर द्यावं. साहेब मला काहीच माहित नाही अजूनही. मी आता बघून तुम्हाला सांगतो. मी आता बाहेर आहे, मी आपल्याशी बोलतो. मला काहीच कल्पना नाही याची.
मी उद्या बोलतो सर. प्रकाशजी, आपण रामराजे बोला. जी बिलकुल भूषण, प्रकाश पाटील यांचे वडील लोकप्रतिनिधी होते, शामराव पाटील हे लोकप्रतिनिधी होते आणि एका लोकप्रतिनिधीच्या घरामध्ये अशा प्रकारचा एक घटना घडते हे खरं तर दुःखदायी आहे. आणि ते जरी म्हणत असतील की माझी तेवढी ऐपत आहे किंवा अशा कोणत्याही गोष्टी करण्याची आवश्यकता नाहीये, तरी सुद्धा सिग्नेचर जी असते ती बदलता येत नाही, सही जी असते ती बदलता येत नाही. सरकार दरबारी जे दफ्तरी आहे तिथं सही प्रकाश पाटील यांची आहे आणि या ओळखपत्रावर पण सही सेम आहे. फोटो मात्र वेगळा आहे आणि माजी आमदाराचं नाव मात्र वेगळं आहे. याच्यामुळे पळवाट काढतायत प्रकाश पाटील हे स्पष्टपणे दिसून येते. जर प्रकाश पाटील यांना यामध्ये कोणताही त्यांचा हात नाहीये किंवा सहभाग नाही असं वाटत असेल तर त्यांनी चौकशीची का मागणी केली नाहीये आतापर्यंत, हा एक प्रश्न निर्माण होतोय. आणि आतापर्यंत ज्या सवलती घेण्यात आल्या होत्या त्या सवलती ज्या आहेत जनतेच्या खिशातून पैसा जातो, आपण याचं उत्तर प्रकाश पाटलांकडे घेऊया. त्या सवलती घेतलेल्या आहेत. हॅलो प्रकाश पाटील, आपण याची कधी शहानिशा केली का केली नाहीत? पुन्हा एकदा त्यांनी संपर्क प्रकाश पाटील यांच्याशी होऊ शकत नाहीये. रामराजे, आपण बघतोय जसं तुम्ही म्हणता की शहानिशा करायला हवी होती, या संदर्भात माहिती घ्यायला हवी होती, पण त्यांनी तशी घेतलेली नाहीये. त्यांच्या म्हणण्यानुसार माझी आर्थिक स्थिती चांगली आहे, मला कोणत्याही प्रकारच्या सवलती, सरकारी सवलती घेण्याची गरज नाही, याकरता मी हे सगळे उद्योग करणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र तरीही हे जे पुरावे आहेत, ही जी दृश्य आहेत, ही मात्र काहीतरी वेगळंच सांगतायत. वस्तुस्थिती मात्र काहीतरी वेगळी आहे. आपण याच बातमीवरती राहणार आहोत, मात्र त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय दुपारी 3च्या बातम्या आणि यावेळची अत्यंत महत्वाची बातमी ती म्हणजे आमदार असल्याचं बनावट ओळखपत्र तयार करून सरकारी सवलतींचा फायदा घेण्याचा प्रकार उघड झालाय. माजी आमदार शामराव पाटील यांच्या नावाचं ओळखपत्र त्यांचा मुलगा प्रकाश पाटील यानंच तयार केलंय. शामराव पाटील यांचा मुलगा प्रकाश पाटील यानंच हा प्रकार केलाय. प्रकाश पाटील यानं वडील शामराव पाटील यांच्या जागी स्वतःचा फोटो लावून सरकारी सवलतींचा लाभ घेतल्याचं धक्कादायक वास्तव पुढे येत आहे. माजी आमदार म्हणून हे बनावट ओळखपत्र तयार करून सरकारी सवलतींचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला गेल्याचं हे धक्कादायक वृत्त आहे. या सगळ्या बातमी संदर्भात आपण चर्चा करत होतो. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे, रामराजे शिंदे, त्याचबरोबर सोलापूरचे आमचे प्रतिनिधी संजय पवार. आपल्या तिघांचे आभार. ही सविस्तर माहिती आणि ही बातमी आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल. या बातमीपत्र आपण इथेच थांबतोय. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.